ठरलं तर मग या मालिकेच्या 6 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला आता प्रिया अश्विनच्या समोर एक्सपोज होताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर प्रियाची लफडी सुद्धा सगळी बाहेर येणार आहे. इकडे 6 एप्रिलच्या भागात सायलीचा पाय दुखत आहे आणि आता अर्जुन तिची काळजी घेत आहे आणि तितक्यात चैतन्य येतोय आणि चैतन्य म्हणतो ठीक आहे चालू दे तुमचं छानपैकी, मी आपला निघतो. यावरती सायली म्हणते थांबा चैतन्य भाऊजी, तिकडे काय झालं होतं, तुम्ही गेला होतात ना लॅबमध्ये, ते मला कळलंच पाहिजे. त्यावरती मग आता अर्जुन सांगतोय सॅम्पल तर आपल्याला मिळालेले आहेत. यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते हे सॅम्पल खऱ्या तन्वीचे असतील का, नक्की काय असेल. यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतोय ते काही माहीत नाहीये. खऱ्या तन्वीचे सॅम्पल असण्यासाठी खरी तन्वी जिवंत असणं गरजेचं आहे. पण नागराज आणि आता इकडे महिपत यांनी खऱ्या तन्वीला जिवंत ठेवलं असेल का, किंवा एक गोष्ट त्यांनी केली असेल ज्या वेळेला आता इकडे ह्या खोट्या तन्वीला रविराजच्या काकांच्या इथे पाठवायच्या ऐवजी पाठवताना त्यांनी आता खऱ्या तन्वीचे सॅम्पल काढून घेतले असतील, केसाचे म्हणा नखाचे म्हणा, आणि त्यानंतर मग तिला मारलं असेल तर, आणि ते सॅम्पल ठेवले असतील तर, असं एक न हजार थेरी अर्जुनच्या डोक्यामध्ये आता पिंगा घालत आहे. आणि आता त्याच्यातली काय थेरी खरी, कोणती थेरी खरी, खरी तन्वी जिवंत आहे का, जिवंत असेल तर ती कुठे आहे, एक न 100 प्रश्न अर्जुनच्या डोक्यामध्ये पिंगा घालत आहेत. त्याच वेळेला इकडे सचिन आलेला आहे, तो म्हणजे बँकेमध्ये येऊन तो आता अस्मिताच्या बँकेच्या अकाउंट इनॅक्टिव्ह झाल्याच्या बद्दल चर्चा आता करत आहे. आणि त्यावेळेला मग आता तो बाहेरचा एम्प्लॉई सांगतो ठीक आहे तुम्ही बँक मॅनेजर आहेत ना, त्यांच्याशी बोलून घ्या, ते तुम्हाला सांगतील काय करायचं ते. असं म्हटल्यावरती तो आता वाट पाहत बाहेर बसतोय. पण त्याच वेळेला तो आता बँक मॅनेजरच्या केबिनच्या बाहेर टोकवत आहे. इकडे तोपर्यंत मग आता अर्जुनला चैतन्य म्हणतो हे बघ, उगाच कोणताही निष्कर्ष काढू नकोस, खरी तर मी जिवंत नसेल कशावरून. महिपतने जर का आता इकडे या प्रियाला वेठीला धरण्यासाठी खऱ्या तन्वीला जर का जिवंत ठेवलं असेल तर, अर्जुन म्हणतो आहे, शक्यता आहे. आणि म्हणूनच कदाचित प्रिया आता या सगळ्यामध्ये त्यांना घाबरत असेल किंवा त्यांचं म्हणणं ऐकत असेल. यावरती सायली सांगायला लागते खरं तर हे सगळं ऐकण्यासाठी महाभयंकर वाटते. म्हणजे हे सगळं जे काही चाललंय ना, ते ऐकूनच आता मात्र मला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय ते. पण या सगळ्यामध्ये खरी तन्वी व्यवस्थित असू दे, कारण प्रत्येक वेळेला खऱ्या तन्वीचा ज्या वेळेला विषय निघतो ना, त्या वेळेला मला आता पूर्णाजीतचा चेहरा आठवतो. त्यावरती चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन, इतक्या आता हे सॅम्पल काही लागणार नाहीयेत, तू हे सॅम्पल व्यवस्थितरित्या आता ठेवून दे, जेणेकरून ज्या वेळेला आपल्याला खरी तन्वी सापडेल किंवा ही खरी तन्वी आहे असं कोणीतरी सांगेल, त्यावेळेला आपल्याला ते सॅम्पल आता इकडे चेक करता येतील. असं म्हटल्यावरती अर्जुनने सेफ ठिकाणी ते सॅम्पल ठेवून दिलेत. इकडे तोपर्यंत प्रताप आता केबिनमध्ये बोलत आहे आणि बाहेरून आता इकडे सचिन ऐकत आहे, किंवा त्याला ऐकायला काही येत नाही पण तो रेकॉर्डिंग करत आहे. इकडे तोपर्यंत प्रताप सांगत आहे खरं सांगू का रमेश, तर आता तू माझी मदत केलीस ना, त्यासाठी तुझे किती आभार मानू मला कळत नाहीये. म्हणजे आता माझ्या मुलीचं अकाउंट त्याच्यामध्ये मी आता तिच्या लहानपणापासून पैसे थोडे 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 टाकतच होतो. पण आता तू माझी मदत केलीस, हे चांगलं केलंस. पण मला एक गोष्ट सांगशील का, हे बँक अकाउंट फ्रीज करायला काही कारण लागतं का? म्हणजे आता जर का माझ्या मुलीने मला काही विचारलं की हे बँक अकाउंट का फ्रीज झालंय, तर काहीतरी कारण. यावरती मग आता इकडे बँक मॅनेजर सांगायला तर खरं सांगू का प्रताप, तर आता तू जरी सांगितलं नसतंस ना, तरी हे अकाउंट फ्रीज करण्यासारखंच होतं. प्रताप म्हणतो म्हणजे, त्यावरती तो सांगायला लागतो की हे बघ, म्हणजे कसं आहे, अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन जर का होत असतील ना, तर अशा केसेसमध्ये आम्ही आता बँक अकाउंट फ्रीज करून टाकतो. यावरती प्रताप म्हणतो म्हणजे काय, अनयुज्युअल बँक ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. यावरती लगेचच आता मात्र तो सांगायला लागतो खरं सांगायचं तर आता तुझ्या मुलीच्या अकाउंटमधून हे बघ 5 लाख, 3 लाख, 4 लाख, 7 लाख असे पैसे काढण्यात आलेले आहेत. हे अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन आहेत आणि हे अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन आता असे घडतात ना, तेव्हा बँक अकाउंट फ्रीज करतो. हां, पण त्याची प्रोसेस असते आणि त्याच्यात जरा वेळ जातो. आता तू माझा मित्र आहेस म्हणून मी जरा हे फास्ट काम करून दिलं. यावरती प्रताप आता सांगायला लागतोय बघ, काहीही झालं ना, तरी सुद्धा हे बँक अकाउंट ऍक्टिव्ह होता कामा नये, कारण मी माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले होते तिच्या नावावरती लहानपणापासून. आणि असं असताना हे अकाउंट खाली झालेलं अजिबात मला चालणार नाहीये. आणि त्यावरती मग आता तो मॅनेजर सांगायला तो चिंता करू नकोस, अरे तू लहानपणापासून इतका पैसा जमा केलायस ना, म्हणून आता इतके पैसे काढून सुद्धा बँक अकाउंट भरपूर पैसे आहेत.
यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे प्रताप, काहीही कर पण हे ऍक्टिव्ह करू देऊ नकोस. यावरती मॅनेजर म्हणतो काळजी करू नकोस, तू जोपर्यंत सांगत नाहीस तोपर्यंत मी आता हे काही ऍक्टिव्ह करत नाहीये. आता हे सगळं सगळं ऐकत आहे ते म्हणजे इकडे स्वतः सचिन, आणि तो आता हा व्हिडिओ घेऊन घरी चाललाय. इकडे सायलीच्या पायाला मलम लावत असताना सायली आता अर्जुनला सांगते, अर्जुन सर, अहो किती काळजी करताय, इतकी काळजी खरंच करू नका, इतकं काही झालेलं नाहीये. अर्जुन म्हणतो असं कसं, तुझ्या पायाला जखम झाले तर आता मला असं वाटतंय की माझाच पाय पोळलेला आहे, ते काही नाही, तू शांत बसून मी आता पायाला मलम लावून देतो. आणि त्यावरती ती सांगते, नाही आता मी खाली जाणार आहे. अर्जुन म्हणतो अजिबात कुठेही खाली जायचं नाहीये, इथेच तुला कंटाळा आला असेल ना तर मी तुला एंटरटेन करून देतो. असं म्हणत तो आता गाण्यावरती छानपैकी डान्स करतोय, नाचतोय. आणि सायली सांगते, असं एंटरटेनमेंट जर का मला रोज मिळणार असेल ना तर मात्र मला आता हे असं इथे बसायला काही हरकत नाहीये. पण तितक्यात कल्पना आज खालून आवाज देते, अर्जुन, सायली या खाली या. मग अर्जुन सायलीला उचलून आता खाली आणतो आणि त्यानंतर सायली सांगते, अहो ऐका ना, खाली सोडा ना, मी तुमच्या आधाराने चालू शकेन. यावरती अर्जुन म्हणतो बिलकुल नाही. पण आता हे सगळं चालू असताना इकडे अर्जुन तिला खाली ठेवतो आणि डायनिंग टेबलवरती येतो, कारण डायनिंग टेबलवरती आता रंगणार असतो तो म्हणजे खूप मोठा विषय. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, बरं झालं सगळे मला डायनिंग टेबलवरतीच भेटले, ते मला खरं तर खूप महत्वाचं बोलायचं आहे, स्पेशली तन्वी सोबत. असं म्हटल्यावर ती प्रिया मात्र आता चांगलीच गडबडली. नक्की अर्जुनला काय बोलायचंय हे आता तिला काही कळत नाहीये. आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन आपल्या हातामधला नेकलेस समोर धरतो आणि हा तन्वी तुझाच नेकलेस आहे ना. यावरती कल्पना तो नेकलेस घेते आणि हो, हा तन्वीचाच नेकलेस आहे, आम्हीच आपल्या पारंपरिक जे ज्वेलर्स आहेत ना त्यांच्याकडून खरेदी करून घेतलाय. यावरती प्रिया मात्र गडबडले, नाही नाही, हा तो नेकलेस कसा असू शकतो, माझा नेकलेस नाहीये हा. यावरती मग आता सायली सांगते, मग ठीक आहे, तुझा नेकलेस कुठे आहे, तुझा नेकलेस जिथे आहे ना ते आता आम्हाला दाखव बरं. असं म्हटल्यावरती मग ती मात्र चांगलीच गडबडलेली आहे. त्यावरती अश्विन म्हणतो, काय ग, तुझा नेकलेस कुठे आहे, तू सांग तरी मग तुझा नेकलेस कुठे आहे ते. यावरती आता इकडे प्रतिमा सांगते, नाही नाही, हाच तो नेकलेस आहे, अरे ह्याच्यावरती हॉलमार्क आहे ना, आम्ही हे बघूनच सगळं घेतलं होतं, हा आपल्या जुन्या ज्वेलर्सच्या कडचाच आहे. यावरती मग आता प्रिया गडबडले आणि त्यानंतर अश्विनचं डोकं फिरलंय, तन्वी हा नेकलेस तुझ्याकडचा इकडे कुठे गेला. यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, हा मला एका लॅब असिस्टंट कडे सापडला. आता मात्र इकडे सगळेच जण गप्प बसलेले आहेत आणि कुणालाच कळत नाहीये की प्रियाने हे नवीन काय नाटक सुरू केलंय. आता लॅब असिस्टंट कडे हा नेकलेस गेलाच कसा. तोपर्यंत इकडे सचिन घरी आलाय. घरी आल्यावरती तो अस्मिताला सांगायला लागतो, मी खरं तर बँकेमध्ये गेलो होतो, पण आता बँकेमध्ये गेल्यावरती मला आता एक वेगळीच समोर सत्य आलेलं आहे. यावरती अस्मिता म्हणते, कसलं सत्य, काय झालंय, तू मला नीट काही सांगशील का. यावरती तो सांगतो, मी आज बँकेमध्ये गेलो होतो. यावरती अस्मिता सांगायला लागते, अरे बँकेत कशाला, डॅड बोलले होते ना की ते या सगळ्यामध्ये करतील म्हणून. यावरती मग आता सचिन सांगतो, मला माहिती आहे ना, तुझे डॅड आता या बँकेत आज पण गेले होते, पण ते तुझ्या कामासाठी म्हणजे तुझं अकाउंट डिफ्रीज करण्यासाठी गेलेच नव्हते, तर ते तुझं अकाउंट कशा पद्धतीने फ्रीज राहील ना यासाठी ते गेले होते. यावरती अस्मिता म्हणते, सचिन अरे तू काय बोलतोयस, डॅड असं का करतील. यावरती मग आता सचिन सांगायला लागतोय, काही नाही, त्यांना असं वाटत असेल की मी तुझ्या अकाउंटमधून पैसे काढतोय, जुगार खेळतोय, किंवा आता या सगळ्यामध्ये अजून काहीतरी करतोय, असं त्यांना वाटत असेल म्हणून त्यांनी हे केलं असेल. अस्मिता म्हणते, नाही रे, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, मला वाटलंच होतं की तू माझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीस आणि त्याच कारणासाठी मी पुरावा घेऊन आले आणि तो व्हिडिओ दाखवतो. इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना प्रिया चांगलीच गडबडते आणि आता तिच्याकडे मान्य करण्यावाचून पर्याय नाहीये की हो मीच आता हा हार दिला होता. आणि त्यानंतर ती म्हणते, हो खरं तर मी तुम्हाला आधीच सगळ्यांना सत्य सांगायला पाहिजे होतं, माझी एक मैत्रीण आजारी होती, तर तिने माझ्याकडे पैशाची मागणी केली होती. तिला आता हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच कारणासाठी तिने मला सांगितलं की मला काही पैशांची गरज आहे आणि मला थोडेफार पैसे घेऊन ये. त्यावरती माझ्याकडे पैसे नव्हते आणि म्हणून मी तो नेकलेस तिला आता घेऊन चालले होते. तो नेकलेस तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना तिच्यापर्यंत तो नेकलेस पोहोचलाच नाही. तो नेकलेस त्याच्याच आधी चोरीला गेला
असं म्हणत प्रिया आता जे तोंडाला येईल ते खोटं आता बोलत असते. त्यावरती मग आता लगेचच इकडे सायली म्हणते, हा काय नाव काय, नाव काय तुझ्या मैत्रिणीचं? यावरती ती आता गडबडते आणि माझ्या मैत्रिणीचं नाव ना, हा सारिका. यावरती अर्जुन म्हणतो, पूर्ण नाव काय? सारिका आणि त्याच्या पुढे काहीतरी नाव असेल ना. प्रिया आता पूर्णपणे गडबडलेली आहे आणि अश्विनला मात्र आता या सगळ्यामध्ये खूप राग आलाय. तन्वी, तुला जर का हे सगळं करायचं होतं तर आता तू मला का नाही सांगितलंस? मला सांगून मी तुला पैसे दिले असते ना. यावरती ती म्हणते, अश्विन तू किती बिझी होतास आणि तुझ्या बिझी शेड्यूलमध्ये मी आता तुला कशाला हे सगळं सांगू? असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, अगं तो नेकलेस द्यायच्या आधी माझ्याशी एकदा बोलायचं तरी होतं. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे तू नेकलेस घेऊन गेलीस पण तो लॅब असिस्टंट कडे कसा काय गेला? यावरती प्रिया आता काय बोलावं तिला काही कळतच नाहीये. मुळातच आता एक खोटं लपवण्यासाठी तिने अनेक खोटी बोलायचं आता मात्र तिला अनेक खोटं बोलायला लागत आहे. आणि त्याच्यातच ती सांगते, काय झालं असेल माहितीये का, त्याने तो नेकलेस चोरला असेल. म्हणजे माझ्या पर्समधून तो नेकलेस ज्या वेळेला मी आता गेले होते ना इकडे हॉस्पिटलमध्ये, तेव्हा माझ्या पर्समधून तो नेकलेस खाली पडला आणि नेकलेस खाली पडल्यामुळे आता इकडे तो हे झाला असेल, ते मी घेतला असेल. यावरती सायली म्हणते, तू एकच सांग, नेकलेस खाली पडला की नेकलेस चोरी झाला? नक्की आता काय घडलं आहे हे सांगशील का? यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते की नाही, अरे तो नेकलेस म्हणजे मला पण नाही माहिती. मला असं वाटतंय की पडला असेल किंवा चोरी झाला असेल, पण त्या लॅब असिस्टंटने तो चोरलाय. अर्जुन म्हणतो, लॅब असिस्टंटने जर का तो चोरला असता तर मात्र कदाचित त्याने मला आणून दिला नसता ना. त्याने चोरला असता तर आता तो चोरून त्याने विकला असता, त्याने माझ्याकडे का दिला असता? असं म्हटल्यावरती मग आता प्रिया म्हणते, नाही मग चोरीला नसेल गेला, मग तो खाली पडला असेल. प्रियाला आता काय बोलावं काहीच कळायला मार्ग नाहीये. अश्विन मात्र एकच गोष्ट घेऊन बसलाय की तुला जर का पैसे हवे होते तर किंवा नेकलेस देणार होतीस तर आधी मला का नाही सांगितलंस? यावरती आता मात्र प्रिया सांगते, सॉरी अश्विन, म्हणजे खरं तर माझी खूपच मोठी चूक झालेली आहे. मी तुला याआधी खरंच हे गोष्टी सांगायला हव्या होत्या, पण आता खरंच मला माफ कर. यावरती मग आता कल्पना म्हणते, जाऊ दे अश्विन, अरे तू ह्या गोष्टी नको हे करत बसू. हा नेकलेस घेताना मी तुझ्याकडे आणि तुझ्या ड्रॉवरमध्ये नीट ठेवून दे. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगते, हो ठीक आहे. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया तो नेकलेस घेते. पण आता प्रिया चांगलीच गडबडले. ज्या अर्थी अर्जुन आणि सायली यांच्या हातात हा नेकलेस लागलेला आहे त्या अर्थी आता मात्र रिपोर्ट काही माझ्या मनासारखे येणार नाहीयेत. कारण आता अर्जुनने त्या लॅब असिस्टंटला पकडलंय. पण कसं काय पकडलं? त्या लॅब असिस्टंटने हा नेकलेस का दिला? काय नक्की घडलं असेल? प्रियाला काहीच कळत नाहीये. आणि त्यानंतर मग आता प्रिया तो नेकलेस गुपचूपपणे घेते आणि गप्प बसते. तोपर्यंत इकडे आता सचिन अस्मिताला भडकवण्याचं काम करत आहे. हे बघ, मला माहिती होतं की तुझा माझ्यावरती अजिबात विश्वास असणार नाहीये आणि म्हणूनच मी आता तुझ्या डॅडांचा व्हिडिओ बनवून आणलाय. ठीक आहे, पण तरी सुद्धा त्याचा काही उपयोग नाहीये. तुझ्या डॅडांवरतीच विश्वास असणार आहे आणि ठीक आहे, मी काही तुला बोलत नाहीये. असं म्हटल्यावरती ती म्हणते, नाही सचिन, असं काही नाहीये. मी डॅडना सुद्धा आता जाब विचारू शकते. चल आत्ताच्या आत्ता खाली जाऊया. असं म्हणत ती आता जाब विचारायला निघालेली आहे. बरं, तोपर्यंत इकडे आता प्रिया टोटली अडकलेली आहे आणि आता प्रियाला या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीने असं काही डिवचलंय आणि तिच्या हातून काहीतरी खूप मोठी आता चूक घडणार. या कारणासाठी दोघांनी मात्र आता पुढचा डाव टाकलाय. आणि त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, ठीक आहे, आपल्याला हा नेकलेस चोरलाय, हरवलाय याच्यापैकी काहीच माहिती नाहीये ना. एक काम करूया, आपण आता या सगळ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे चेक करूया. म्हणजे आता ज्या वेळेला आपण इकडे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करू ना त्यावेळेला आपल्याला सगळ्या सत्याचा अशा पद्धतीने उलगडा होईल ना की आता आपल्याला पुढे काही बोलायलाच नको. आणि सीसीटीव्ही कॅमेरे म्हटल्यावरती प्रिया आता टोटली गडबडले. तिला खाता खाता ठसका काय लागलाय. अरे देवा, जर का आता सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले तर माझं तर काही खरं नाहीये. तोपर्यंत अर्जुन सायली रूम मध्ये आलेत आणि कसं प्रियाला आपण अडकवलं असं दोघं जण म्हणत आहेत. त्यावरती सायली म्हणते, पण आता आपल्याला पुढचं पाऊल उचलायला पाहिजे, कारण आता प्रिया
या सगळ्यामध्ये बावचळणार. तिला कळणार आहे की रिपोर्ट तिच्या मनाप्रमाणे येणार नाहीत, म्हणून ती काहीतरी करणार. अर्जुन म्हणतो ती काहीतरी चूक करणार आणि तिला आपण रंगेहात पकडायची. इकडे प्रिया चांगलीच घाबरले आणि ती आता रात्रभर तिला झोप नाहीये. ती अस्वस्थ आहे आणि ती आता त्या लॅब असिस्टंटला फोन करते. तो काही फोन उचलत नाहीये आणि ती विचार करते म्हणजे 100% हा फिरलाय. आता काय करू? रिपोर्ट जर का माझ्या मनाप्रमाणे आले नाही तर मी काहीही करायला तयार होईल. या अर्जुन सायलीला संपवायला पण मी तयार होईल. हे दोघं जण गेले ना कीच माझ्या मागची पनवती जाईल. नाहीतर मी खरी तन्वी नाहीये हे सत्य जर का आता सगळ्यांच्या समोर आलं तर मात्र माझं काही खरं नाहीये, असं ती विचार करत बसले. बरं, तोपर्यंत दुसरा दिवस उजाडलाय. इकडे आता अर्जुन सायलीची खूपच छान पद्धतीने काळजी घेत आहे आणि त्या कल्पना सांगत आहे, घे घे, नवरा जर का लाड करून घेत आहे ना तर आता तू त्याच्याकडून लाड करून घे, असं म्हणत ती आता बोलत आहे. तोपर्यंत इकडे आता अस्मिता आलेली आहे. अस्मिता सांगत आहे, डॅड मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. आणि त्यावरती प्रताप म्हणतो, बोल ना. यावरती अस्मिता म्हणते, तुम्ही माझं अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी प्रयत्न करताय की माझं अकाउंट डिऍक्टिव्हेट करण्यासाठी? यावरती प्रताप म्हणतो, काय बोलतेस तू? यावरती मग आता ती सांगायला लागते, तुम्ही का, ती व्हिडिओ दाखवते आणि ती सांगायला लागते की तुम्ही का गेला होतात? मुळातच या सगळ्यामध्ये तिकडे तुम्ही एका फोनवरती काम करणार होतात ना. यावरती कल्पना म्हणते, काय पद्धत आहे विचारण्याची? अगं, फोनवरती काम झालं नाही म्हणूनच तर ते गेले होते ना. मग आता अशा पद्धतीने तू वडिलांना जाब विचारतेस? यावरती ती म्हणते, हो, कारण डॅड तिकडे माझं अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी गेलेच नव्हते, तर ते माझं अकाउंट डिऍक्टिव्हेट करण्यासाठी गेले होते. प्रताप म्हणतो, काय बोलतेस तू? यावरती ती म्हणते, हो. मग प्रताप चिडतो आणि हे बघ अस्मिता, माझं त्या बँकेमध्ये अनेक कामं आहेत, लोन आहेत, माझे अकाउंट आहेत आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी मी जात असतो तिकडे. पण मला एक गोष्ट तू सांगशील का, तुला या सगळ्यामध्ये हा आता व्हिडिओ कोणी दिला? असं म्हटल्यावरती मग मात्र सचिन आता इतका चांगला गडबडलाय की त्याला आता काय बोलावं काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर अस्मिता पण गप्पचुप्प बसलेली आहे. बरं, इकडे तोपर्यंत सायली प्रिया आता नक्की काय चूक करेल आणि या सगळ्यामध्ये प्रियाला कसं पकडायचं याचं आता प्लॅनिंग चालू आहे. प्रियाकडून चूक झालेलीच आहे. प्रिया आता इकडे नागराज आणि महिपत यांच्याकडे आले आणि तुम्हाला दोघांना मी 8 दिवसाच्या आत या जेलमधून बाहेर काढेन, पण आता तुम्ही माझं एक काम करायचं. यावरती ते सांगतात, काय? यावरती ती सांगायला लागते, तुम्ही आता या सगळ्यामध्ये एक काम करायचं, अर्जुन सायलीचा खेळच संपवायचा. अर्जुन सायली या जगात राहिले नाही पाहिजेत, असं आता ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं झाल्यावरती हे दोघं जण तिची साथ द्यायला तयार होऊन अर्जुन सायलीला मारण्यासाठी खूप मोठा जरी डाव रचणार असले तरी त्या डावामध्ये सुद्धा प्रियाच अडकणार. कशी काय? येणाऱ्या भागात सगळं कळणार.